मॉर्निंग गाईज. माझी सकाळ झाली आणि मी निघालो माझ्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. आता मी सध्या कुठे आहे तुम्हाला सांगतोच. खाली उतरून सध्या मी लिफ्टमध्ये एंटर करतो. खूप हॅक्टिक नाईट होती कारण की थकलेलो खूप. जसं पडल्या झोपून गेलेलो. अँड इथे रूम खूप क्लीन आहेत ॲक्च्युली. मस्त मेंटेन केलं आणि हॉटेलसारखं वाटत नाही इथे. जस्ट लाईक हाऊस. मग तुम्हाला हॉटेल दाखवायचं गेलो. शेट ठीक आहे ना. नेक्स्ट हॉटेल माझी इथे चालू आहे तिकडे तुम्हाला प्रॉपर हॉटेल दाखवेल इथे कसं असतं काय. ठीक आहे. सो मी आता चाललो आहे. मला कॅब पकडायची आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कसं जाणार, कुठे जाणार आणि कुठे मी सध्या आहे. ओके. मला काही जेवढी घाई होती मी काही घातलं आहे आणि निघालो. वा इकडची मॉर्निंग. टाइम झाला 7:34 आणि आपल्या इंडियामध्ये 5:04. लय मोठा डिफरन्स आहे. 2.5 तासाचा डिफरन्स आहे इथे. चायला सकाळी उठलो मला असं वाटलं 2 वाजले. बघतो तर 5 वाजले. आणि इथे अशा प्रकारच्या टॅक्सी येतात. सो फायनली मला कॅब मिळाली. आणि इथे एक डिफरन्स आहे. तुम्ही बघाल की आपल्या इथे राईट साईडला वर असतो, इथे लेफ्ट साईड ड्रायव्हर आहे. तुम्हाला 100 पैकी ना 80 गाड्यांना टॉप बॉक्स दिसणार. रेशो दिला फक्त. खरंच नाही बोलत. ठीक आहे. एका रायडिंगच्या ठिकाणी आलाय असं मला वाटतंय. आणि मला असं वाटतं मी माझी बाईक कार घेऊन नाही आलो. खूप महागात पडलं असतं. सो बेसिकली आमची बस इथे थांबली आहे. ही आमची बस आहे आणि इकडे लाईक रिफ्रेशमेंटसाठी थांबले. तुम्हाला जर खायचं तुम्ही खाऊ शकता. पाणी सुसू करण्यासाठी थांबले. इथे पाण्याची बॉटलची तुम्ही जर गेस कराल ना, म्हणजे 500 ml पाण्याची बॉटल ही 25 रुपयाला मिळते. 25 रुपयाला 500 ml. आपण 10 रुपयाला घेऊन हातबीत धुतो त्याच्याने. ही 25 रुपयाला मिळते. लय महाग आहे. लय महाग कंट्री आहे. एक गोष्ट एवढी महाग आहे ना, जाम बेकार महाग आहे. इकडे तुम्ही आता गेल्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल 2-2 जण हेल्मेट घालून फिरतात. म्हणजे आपल्याकडे कसं आहे की पब्लिक बोलते अरे पिलियनला कशाला हेल्मेट हवा आहे, बघाच तो त्रास कसं घेऊन जाणार. भाई इथे कोणी जर मागे बसला असेल त्याला हेल्मेट कंपल्सरीच आहे. सगळ्यांना हेल्मेट कंपल्सरी आहे. आणि जर नसेल कोणी जर घातला नसेल ना त्याला डायरेक्ट रिसिप्ट येते मोबाईलवरती आणि त्याची गाडी जप्त होते. असं सीन आहे. तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल ना मी कुठे आहे. मी स्टार्टिंगला जेव्हा मी आलो तेव्हा मी लँड झालो मनिलाला. कसं आहे की तिकडे ते सिटी टाईप आहे. म्हणजे एकदम सिटी आहे. प्रॉपर सिटी. आणि आता मी चाललो आहे बगीवला. ते थोडं सिटी आहे पण ते टुरिस्ट स्पॉट खूप आहे तिकडे. मनिलाला एकदम असं सिटी टाईप आहे. म्हणजे कसं मुंबई कसं झालं तशा टाईपचं आहे. आणि ही जी बस आहे ना, तो माणूस लिटरली 100-110 पळत होता. येणं झालेलं बघून त्यालाच. चला बसमध्ये जायची वेळ झाली. मी पुढचं कंटिन्यू करून राहता. हे काही वाटत नाही इथे बघाल ना. ॲक्च्युली असं वाटतं चला कोकणात आलं. आपल्यासारखेच घाट आहेत. पण चांगलं डेव्हलप केलं आहे. तुम्ही जर रस्ते वगैरे इकडचे बघाल की तुम्हाला जास्त घाण दिसणार नाही. म्हणजे कमी घाण आहे. आहे पण एकदम कमी घाण आहे. बघा म्हणजे कुठे चिवड्याचे वेफरचे पॅकेट नाही पडले दिसणार ना, बॉटल पडले दिसणार, काहीच नाही. फक्त नॉर्मल झाडाचा पाचोळा वगैरे पडला आहे किंवा फुलं पडली आहेत. असंच आहे. असं जास्त काय आहे नाही. इकडे असं आहे ना, इकडे संध्याकाळचा पाऊस पडतो. हे बेसिकली थोडं डोंगरावरती आणि थोडं थंड पण आहे. संध्याकाळचा पाऊस पडतो. म्हणजे बेसिकली मी आता चाललो आहे बगीवला. त्याला फिलिपिन्स
मुंबईचा समर कॅपिटल म्हणतो. म्हणजे जसा का उन्हाळा आला की हे लोक फुलबाग लोक येतात त्या माहिती, कारण की तिकडे थोडं थंड आहे. झाडं आपण कसं जातो माथेरानला, महाबळेश्वरला, तसं यांचं. सो फायनली आम्ही उतरलो आहे आणि आता टॅक्सीसाठी बघतोय कुठे टॅक्सी मिळेल. अजून कळत नाही. लोकेशनला टाकलं आहे, आता लोकेशनवरती जायचं आहे. डायरेक्ट लोकेशन पोचून तुम्हाला कॉल करतो. सॉरी, कॉल काय करतो, पाहिजे तुम्हाला दाखवतो कसं आहे प्लेस काय आहे. सी हाय से हाय टू व्ह्यूअर, टेल सबस्क्राईब टू माय चॅनल. टॅक्सी मिळाली आम्हाला हॉटेलवर जायला. हे लोक काय बोलतायत त्यातला घंटा मला हे कळत नाही. ठीक आहे, माझं काम होत आहे ना, ते महत्वाचं. सो बेसिकली मी पोचलो आहे या हॉटेलवरती. तुम्हाला हॉटेलचा टूर देतो. सो बेसिकली हा किचन एरिया. इथे आपण जे आणले स्नॅक्स, इथे सगळं त्यांनी फ्रीज वगैरे दिलं आहे, छोटा फ्रीज. त्यानंतर इथे आपलं सामान, इथे वॉशरूम आहे. हा आहे आपला बेडरूम, जिथे नेटफ्लिक्स चालू आहे. आणि हे कबड आहे, त्यात मस्त जागा आहे, मोठ्याच्या मोठं आहे. ते लोकांनी इस्त्री वगैरे सगळं दिलं आहे इथे. सो हे असं मस्त असं ब्युटिफुल असं हॉटेल ना वेगळं रूम बोलू शकतो याला, मोठावाला. आणि याचं तुम्हाला बाहेरचं दाखवता येईल. हा आहे बाहेरचा एरिया. तर आता मी जाम थकलोय. इथे AC नाही आहे कुठल्याच घरी, कारण की इथे हवा खूप थंड आहे. इवन पाणी वगैरे खूप थंड आहे. इथे AC नाही, आम्हाला फॅन दिले. तर आता खूप थकलोय, जरा झोपू, मग जेवणाचं बघू. हाय. सो आता रेडी वगैरे झालो आहे बघा, रेडी झालो आहे. आता जायचं एक SM मध्ये, SM पार्क करून आहे. सो तुम्ही बघाल, आता टायमिंग झाला आहे 5 वाजले तिकडे. माझा घड्याळ माझ्याकडे नाही, आणि तुम्ही आपल्याकडे बघाल तर ते 3 वाजलेत. तुम्ही बघू शकता का माहीत नाही, 3:16 झालेत. आणि इकडे झालेत 5:25 आय थिंक, ऑलमोस्ट 5:25च्या आसपास. आणि इथे आपल्या इथे जेव्हा 5 वाजतात तर तुम्हाला माहिती आहे कसं असतं, लाईक दुपारचं संपलेली असते आणि सूर्य हळूहळू मावळत असतो. इकडे तुम्हाला कळणार नाही की 5 वाजलेत. हे बघा, इथे सकाळी 5 वाजता सूर्यप्रकाश येतो. सकाळी 5 वाजता आपल्याकडे पूर्ण अंधार असतो, सकाळी 5 वाजता सूर्यप्रकाश असतो. फायनली आम्ही निघालो आहे. टाईम झाला आहे 6:27 आणि आपल्याकडे किती वाजले दाखवतो, 4:06. हे लेजिट आहे. इथे अंधार पडायला पण लागला. इथे मोस्टली सगळं हेच वापरतात, स्कूटी टाईपच वापरतात. त्याला त्या लोकांनी पॅनियर लावले. आता बघू, आता गाडी शोधतो, कॅब बघतो आणि मग भेटू. पुढे काय काय एक्साइटिंग आहे तुम्हाला दाखवतो. आता पण बघा, ही स्कूटी आहे, ही कुठली बाईक नाही आहे. भाई अलगच क्रेझी लोक आहे तिकडे. चायला मोटो व्लॉगिंग करत ना, पण सगळे बाईकवाले मला दिसतात जे राईड करतात. मोटो व्लॉगिंग का ब्लॉग नहीं हुआ तो क्या हुआ बेटा, बाइक तो दिख रहे है ना. चला भेटू पुढे.
गाडी कशी कशी मिळते, कोण कसं बनवतात, नंतर असं मला कळालं की ही आयसुझूची गाडी आहे आणि लोक स्पेशली ते लोकांसाठी अशी बनवतात या फिर ते लोक मॉडिफाय करतात त्या गाडीला. ट्रेडिशनली ते लोक हेच अशा गाड्या म्हणजे आपल्याकडे अशा रिक्षा असतात अशा त्यांच्या गाड्या आहेत. आता जर कोणाला माहीत असेल पण पुण्यासातला जात असेल तर तेव्हा एक मोठी फोर्सची गाडी येते, त्या सगळेजणं कोंबतात, तसंच आहे त्याच्यामध्ये पण सगळेजणं कोंबतात आणि लाईक रेपटवतात की सगळे कोंबले की सगळे निघाले आपल्या गाडी, असं आहे. पण मस्त आहे, इथे त्यात पण बसायचं, त्याचा पण एक्सपिरियन्स घेऊ आपण कसं वाटतं. पण इथे असं आहे की सीन, जर गाईज तुम्ही फिलिपिन्सला येत असाल तर कृपया करून तुमचं जेवण, जर पोरं येत असाल तर डेफिनेटली तुम्हाला जेवण शिकून या, आणि जर पोरी असतील तर डोंट वरी, तुम्ही तुमचं जेवण बनवू शकता. तर प्लीज तुमचं जेवण बनवा, इथे खूप कॉस्टली जेवण आहे, खूप कॉस्टली. से हाय गाईज. सो मी इथे आलो स्काय रेंजला, ह्याला स्काय रेंज बोलतात. हा आपल्या जत्रेत आकाश पाळणा असतो ना, हे सेम तसंच आहे, फक्त याची वेगळी नावं आहेत. ही बोट जे आपल्या इथे असते आणि हे आकाश पाळणा. तर इथे बसायला चाललं आणि इथे ते घोडा आहे, ते मला खूप आधीपासून बसायचं होतं. फायनली आपल्याला एंट्री मिळाली आहे. आता आपण चाललो आत. एक छोटी जत्रा आहे आणि जास्त नाही. जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं तर 300 रुपये म्हणजे 300 पैसो, आणि जर तुम्ही ऑफलाईनचा गेला तर ते महाग पडतं, असं आहे ते सीन. आणि फ्रायडे टू थर्सडेमध्ये थोडं फ्री म्हणजे थोडं कमी पैसे लागतात, ॲडमिशन फीजला पण लागतात, 50 पैसो. आणि जर तुम्ही संडे विकेंडला गेलात, फ्रायडे सॅटर्डे संडेला, तर ते ऑलमोस्ट 80 रुपीज होतात. सो 80 रुपीज ना, 80 पैसो मतलब आपल्या इथे कॉल्क्युलेट करता जवळजवळ 140-150 टाईप होतं. सो आता बसू आपण आणि बघू कसं वाटतंय, मजा येते का. आता आपल्या इथे एक जत्रेला जावं लागेल, इथे मजा नाही आली तर. हे थोडं ट्रिकी आहे, कारण की इथे तुम्ही आतमध्ये आलात ना तरी तुम्हाला काही राईड्सचे तुम्हाला पैसे द्यावे लागतात. म्हणजे आता आम्ही इथे दिले, किती दिले मला पण माहीत नाही, त्यांनी पे केलं फ्रेंडनी. लेट्स गो. पहिला माझं लक्ष नाही गेलं आणि दरवाजा बंद करून ठेवला आहे. दाखवतो काय आहे याच्यात. आई इथे AC लावली AC लावलेत का, तर आतमध्ये गरम नको व्हायला. आपल्या इथे काय सगळं मोकळं असतं, नुसता ओरिजिनल हवा आहे, नुसती बाहेरची हवा असते. हे काहीतरी डेंजर आहे, हे भारी वाटतं काहीतरी. सो हे काढील करत फिरायचं. सो हे भारी काहीतरी, एक नंबर. सो फायनली हे संपलं. आता जाऊ नेक्स्ट राईडला. सो इकडे आलोय, भाई चालू झाला. आता राडा, आता आवाज चालू आहे. Enjoy, baby. मजा आली ह्याच्यात, एक नंबर मजा आली, एक नंबर. हा आता हार्टबीट फुल वाढलं भाई, त्याने एवढा वरती घेतला ना, टेन्शन आता स्लो होत आहे. लेजिट. बाकीचे हे एवढे खास नव्हते, बट हा वाला एक नंबर होता, एक नंबर. पब्लिक जी किंचाळ होती ना, डेडली. आता भेटू नेक्स्ट राईड मध्ये. मी घोड्यावर बसू.
त्याला हे असं कार्निवलमध्ये बघायचं, असं पिक्चरमध्ये आज स्वतः बसतोय. मजा येते का नाही बघू. चल रे घोडा आहे, टुनुक टुनुक. घोडा नाही भोपळा असं पण आपल्याकडे घोडा आहे. माझं वजन जास्त आलं वाटतं म्हणून मी हलत नाही. करतच नाही मी, हलतच नाही. जाऊ दे, आपण अशी बसून मजा करू. हा घोडा हलतो, आपण हलतो, मला हलतच नाही. हाय. सो गाईज फायनली जी गोष्ट SL वर्ल्डमध्ये होती आणि ती इमॅजिकामध्ये नव्हती आणि मला तिथे बसायचं होतं, नाही बसता आला. परत बसतोय. डॅशिंग कार. येस. भाई मजा आली. फायनली आमची जत्रा झाली आहे आणि आम्ही आमचा परत चाललो आता. परत शॉपिंग करायची, कारण की जेवणासाठी काहीतरी घ्यायचं आहे. लाईक ऑर्डर नाही करणार, काहीतरी बनवू मस्तपैकी. जेवढं येतं तेवढं बनवायचं ट्राय करेल. आणि मस्त एक्सपिरियन्स होता. काय राईड्स, ही राईड्स फुल बेस्ट होती. ही राईड नॉर्मल होती, एवढ्या खास नव्हती. इथं लहानपोरांची आणि तिकडे ती थोडी एक्सायटिंग होती. मग पुढे डॅशिंग कार वगैरे होता, ती मला आवडली, तुम्ही बघितलं आहे. आणि ते एक होतं, ते नॉर्मल होतं पण ठीक आहे, डिसेंट. 300 पैसोमध्ये अजून काय हवं. 300 पैसो पर पर्सन म्हणजे 249 म्हणजे 250 पैसो. इट्स डिसेंट. मजा आली म्हणजे थोडा वेगळा एक्सपिरियन्स होता. आता भेटू पुढे. आता काय करायचं मला म्हणून आयडिया नाही, बघत आहे लोक काय बोलतात. हे SM सिटी बागी लाईक काय म्हणतात, शॉपिंग मॉल टाईप आहे. इथे ग्रॉसरीज वगैरे मिळतात, फूड स्टॉल्स वगैरे. म्हणजे आपल्याकडे असं आहे डिफरंट टाईप्स ऑफ मॉल, तसे इकडे आहे SM सिटी बागी. याचं प्रोनाऊन्सिएशन मला अजून पण येत नाही. बागी यू आय डोंट नो. सोड ना, आपल्याला काय फिरायचंच आहे. खूप सारे शॉप्स आहेत, मॉल टाईपच आहे. बट आपल्याकडे असं तसा नाही आहे. असा नॉर्मल मॉल आहे, म्हणजे खूप सारा क्राऊडेड आहे आणि फेमस आहे मे बी इकडचा. सिटीचा सगळ्यात फेमस मॉल आहे. मला काय टेन्शन नाही भाई, मी तर आपला मस्त फिरतो. हे लोक जिथे बोलतील तिकडे आपण जायचं, खायचं, प्यायचं, निघायचं. बड़ा हरामी हो बेटा. भाई इकडचं जेवण पण मला जमत नाही भाई, इकडे बेकार. म्हणजे आपण कसं एकदम तागडा जेवणार आहे, हे असं नाही. इथे सगळं हलकं आहे वाटतं. नाही टेस्ट ना काय नाही. असं वाटतं घरचा डाळ भात बरं वाटतं. घरचा डाळ भात पण चांगला वाटतं मला आता. इथे आम्ही थोडे ग्रॉसरीज घ्यायला आलो आहे. सो बघ काय बनवत आलं तर घरी तर बेस्ट आहे ना. मी थोडं ग्रॉसरीज घेतो, बघू काय येते. आतमध्ये रेकॉर्ड करायला मिळत नव्हतं, मग रेकॉर्ड केलं नाही. 908 पैसोमध्ये एवढं सगळं घेतलं आहे भाई. इकडे जी आपल्याकडे जिरा मिळतो ना, जिरा 160 पैसो म्हणजे ऑलमोस्ट 200 रुपयाला जिरा पावडर 200 रुपये. फायनली रूमवर आलो आहे भाई. लय झोप आले. सकाळी 2 वाजता उठलेलो, म्हणजे आपले 2 ह्यांचे 5. जाम थकायला झालं यार. आता बघू, जेवणार काहीतरी आणि झोपणार. खूप थकलो आहे. चल, हा होता पहिला दिवस फिलिपिन्समधला. आता बघू उद्या काय एक्साइटमेंट, काय घडतं आहे, काय ॲडव्हेंचर होतं आहे.
अजून किती फिरता येतं तसं छोटा आहे फिलिपिन्स, बट खूप साऱ्या गोष्टी आहे बघण्यासारख्या. असं काही दिवसात कंप्लीट होत नाही, टाईम लागतो. बघू काय विषय काय होतं. सध्यासाठी तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक करा, तुमचे ओपिनियन शेअर करा, मला सांगा तुम्हाला काय आवडलं काय वाटलं. विल सी यू लेटर. बाय.